ताज्या बातम्यांसाठी संघर्ष न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। संघर्ष न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे। टाकळी नाका ते खडकी रस्त्याच्या दैन्य अवस्थेमुळे उपोषण। कोपरगाव शहरातील टाकळी नाका ते खडकी या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दैन्य अवस्थेत आहे। गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याचे काम अपूर्ण असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। रस्त्यावर मोठमोठे खड्डे, धूळ आणि पावसाळ्यात चिखल यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे। या पार्श्वभूमीवर टाकळी नाका ते खडकी रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे या मागणीसाठी खडकी येथील रहिवासी श्री शरद नामदेव भालेराव यांनी आज खडकी येथील भारत गॅस गोडाऊन समोर उपोषणास सुरुवात केली आहे। या उपोषणाला परिसरातील नागरिकांचा पाठिंबा मिळत असून प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। आज खडकी भागातले आपले शरद नामदेव भालेराव हे खडकीसाठी उपोषणाला बसलेले की त्यांची मागणी आहे टाकळी नाका ते खडकी या रस्त्यासाठी ते आपल्या सगळ्या खडकी ग्रामस्थांसाठी उपोषणासाठी बसलेले। तरी याची नगरपालिकेने लवकरात लवकर दखल घेऊन हा रस्ता लवकरात लवकर मंजूर करून त्यांचं उपोषण हे शांततेतपणे सोडवावे याची दखल घ्या। काय सांगाल आपण या ठिकाणी उपोषण जे आहे सुरू केलेलं आहे, आपली मूळ मागणी जी आहे ती काय आहे? रोडची मूळ मागणी म्हणजे रोडचं टाकळी नाक्यापासून रोड डायरेक्ट खडकीपर्यंत रोड ते म्हणत्या करू पण काय होत नाही। रोड ते निश्चित म्हणत्या करू 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 पण काय होईना। आपण याच्या आधी काही नगरपालिका वगैरे प्रशासन असेल, संबंधित प्रशासन असेल, त्यांना काही पूर्तता वगैरे केली होती? त्याला परत ते म्हणलं माग म्हणे मंजूर व्हायले म्हणे भोजीपूजन व्हायले म्हणे नारळ बिरळ सगळं फोडलेलं म्हणे नारळ फोडलेलंच नाही ना निश्चित म्हणत्या करू। गटरीचं ते पण म्हणले साहेबाला मागं बोललो होता अरे होईल म्हणे थांबा म्हणे अजून मंजूर नाही झालं म्हणे निश्चित म्हणते मंजूर करू करू पण काय होत नाही। त्याच्यामुळे उपोषणाला बसलो सगळीकडे दिली। कुठून कुठपर्यंत रस्ता जो आहे तो डायरेक्ट टाकळी नाका डायरेक्ट खडकीपर्यंत खडकीचा तो कोपरा डायरेक्ट। आपण उपोषण बोर्डवरती पण नमूद केलेलं आहे की मोटरसायकलवरती आपण पडलेलं आहे 4 वेळेस पडलेलं काय पाय सोडलेला आहे अंगठा अजून। आता काय सांगाल आजपासून आपण सकाळपासून या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे, या ठिकाणी कोणी आलेलं होतं का प्रशासनाकडून? कोणीच नव्हती येत। पोलीस प्रशासन या ठिकाणी आलेलं होतं? एक पोलीस येऊन गेले त्यांनी काय सांगितलं आपल्याला? काय ते काय म्हणजे ते आम्ही येऊ नंतर साहेब आम्ही नंतर मला फक्त पाठवलं म्हणे इकडं निकाल पुरा लागल्याशिवाय मी मागत नाही घेणार। मला पूर्ण पत्र लागन तहसीलदार साहेबांची सही कलेक्टर साहेबांची सही शिक्का लागन तेव्हा माघारी येईन तसं नाही। संघर्ष न्यूज प्रतिनिधी सोमनाथ डफाळ, कोपरगाव।